मालक माझ्यासोबत बोलतोय, जगाचा मालक माझ्या हाताने दूध पितोय, जगाचा मालक माझ्या हाताने नैवेद्य खातोय. ज्ञानोबा सुद्धा सांगतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून तुम्ही आम्ही बसलेले सर्व मंडळी भाग्यवान आहोत दादा, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ही संधी तुम्हाला मला प्राप्त झाली. विठ्ठल विठ्ठल अभंग माझ्या तुकोबा राहायचा आहे. आणि ते तुकोबा आहे तुम्हाला आम्हाला उपदेश करत आहे. खरं सांगू का, अभंगात प्रवेश करण्यापूर्वी एक छोटीशी शंका निर्माण करतो दादा. उपदेश करण्यासाठी माणसाचा अधिकार असावा लागतो, उपदेश करण्यासाठी माणसाची योग्यता असावी लागते, आणि उपदेश करण्यासाठी माणसाची पात्रता असावी लागते. ही गोष्ट जर माणसाकडे नसेल तर तो माणूस कसा उपदेश करेल? काही साधक म्हणतील का, हो महाराज तुमचे जगद्गुरु तुकोबराय आम्हाला उपदेश करत आहे, काय आहे तुमच्या तुकोबरायचा अधिकार? काय तुकोबरायचा अधिकार सांगायचं हो? नुसतं तुकोबराय जरी सांगत गेले तर रात्र पूर्ण महाराज एवढा अधिकार आहे माझ्या तुकोबरायचा. 2 मिनिटात सांगवा रे. मित्राने मित्राचं वर्णन करणं याला खरं वर्णन म्हणत नसतं. सासूबाईने जवयाचं वर्णन करणं यालाही खरं वर्णन म्हणत नसतं. जो आपला कट्टर वैरी आहे, आपला शत्रू आहे, शत्रू ज्यावेळेस आपलं वर्णन करणं समजून चालायचं हा माणूस योग्य आहे. त्या काळामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायचा जे लोक वैर करत होते, एवढंच नाही, ज्यांनी तुकोबरायचा गाथा इंद्रायणी डोहामध्ये बुडवला, हे तुकोबरायचं वर्णन करत असताना काय गोड वर्णन करतात. तुकाराम तुकाराम काय अधिकार होता माझ्या तुकोबरायचा? जाऊ द्या, तुकोबरायलाच विचारू आपण. तुकोबराय काय अधिकार आहे तुमचा? तुकोबराय छातीला हात लावून सांगतात, वेदाचा तो अर्थ आभासीच ठावा, एहाने भार माझा, वेदाचा तो अर्थ आभासीच ठावा. हा माझ्या जगद्गुरु तुकोबरायचा अधिकार आहे. किती वर्णन करायचं माझ्या तुकोबरायचं दादा? तुकोबरायच्या जीवनातला एक छोटासा प्रसंग सांगेल म्हणजे तुम्हाला कळत तुकोबरायचा काय अधिकार होता. तुकोबरायचा नित्यनेम होता दादा, दररोज उठायचं, विना घ्यायचं आणि भामचंद्र डोंगरावर भंडाऱ्या डोंगरावर भजनासाठी जायचं. एक वेळेस आईसाहेबांनी मालकाला हटकलं, बाबा दररोज भजनासाठी जाता, जाण्याबद्दल माझं दुर्मत नाही, पण जावा नेमकं सांगून जायचं ना कोणत्या डोंगरावर चालले, भंडाऱ्या डोंगरावर, भामचंद्र डोंगरावर चालले. तुम्हाला माहित आहे ना, तुम्ही जेवण केल्याशिवाय मी कधी जेवण करत नाहीये. काही काही कीर्तनकार खूप जोरात सांगतात की तुकोबरायची पत्नी ही भांडकुदळ होती. खरं सांगा दादा, जी पत्नी नवरा जेवेपर्यंत जेवू शकत नाही ती पत्नी भांडकुदळ कशी असेल? बरोबर आहे का? तुकोबरायची पत्नी भांडकुदळ होती, मलाही मान्य आहे, पण ऐका दादा कीर्तन, तुकोबरायची पत्नी भांडण जरी करत होती तर भांडण पांडुरंगासोबत करत होती. तुकोबरावर तिचं अत्यंत प्रेम होते.
सांगणारा कीर्तनकार सांगतो की तुकोबाराची पत्नी भांडकुदळ होती. सांगणाराही त्यावेळेस हजर नव्हता ना, ऐकणारे ते नव्हतेच. उगाच चाललंय म्हणून चाललंय कीर्तन, बरोबर आहे का? अरे भांडकुदळ स्त्रीचं वर्णन करत असताना भागवताच्या पहिल्या दिवसामध्ये धुंदुलीचं वर्णन केलंय. सो वाक्य स्थापिका नित्यम सुंदरी सकुलोद्भवा लोक वार्ता रता पुरा प्रायशोद्भव जल्पिका. अरे जिला भांडण केल्याशिवाय करमत नाही तिला भांडकुदळ म्हणायचं. काय म्हणायचं? जिला भांडण केल्याशिवाय जेवण पचन होत नाही तिला भांडकुदळ म्हणायचं. तुकोबरायची पत्नी भांडकुदळ कशी असेल हो दादा? तुकोबराय म्हणतात, आवले अगं मी ज्यावेळेस जातो भजनाला त्यावेळेस असं ठरून जात नाही आज भंडाऱ्या डोंगरावर जायचं, भामचंद्र डोंगरावर जायचं, बोरड्या डोंगरावर जायचं. अगं मला माझी पाय जिकडे घेऊन जातात मी तिकडे जातो. मग मालक मी ओळखायचं कसं? तुकोबरायने सांगितलं, आवली काळजी करू नको. मी ज्या रस्त्याने गेलेलो असेल त्या रस्त्याची माती उचलायची का आणि कानाला लावायची. त्या मातीमधून जर श्री विठ्ठल ध्वनी आला समजून चालायचं मी त्या रस्त्याने गेलो असो. काय अधिकार असेल ना तुकोबरायचा? अरे सजीव पाय ज्या निर्जीव जमिनीला लागली ती जमीन सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणते. हे तुकोबरायचा अधिकार आहे. आम्ही तर एवढे आभागी महाराज लोक की आमच्या कीर्तनात तुमचे थोबड सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत मार्गदर्शन करता. दादांनो एवढा सुंदर नरदेह तुम्हाला प्राप्त झालाय. मी तुम्हाला सांगतो या नरदेहाचं सोनं जर तुम्हाला करून घ्यायचं असेल तर त्या भगवंताला आपलंसं करा. आणि जर तुम्ही त्या भगवंताला नाही आपलंसं केलं तर नाही तरी गेला बाकीचे साधन तुम्ही कलियुगामध्ये करू शकत नाही दादा. कसं करसाल? कलियुगामध्ये माणसाचे आयुष्य मर्यादा थोडी. अल्पायुष्य मानव देह शक्ती गणिले त्या धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय घटनासी उरले ते पाहे का. बघा ना तुम्ही तुमच्या जीवनाची वजाबाकी करा दादा. 100 वर्ष आयुष्य माणसाला दिलंय त्यातलं 50 वर्ष झोपीत गेले. खाली किती राहिले? किती राहिले? 50 वर्षातले 10 वर्ष बालपणात गेले. खाली किती राहिले? 40 वर्षातले 20 वर्ष शिक्षणात गेले. खाली किती राहिले? 20. शिक्षण झालं नोकरी लागली की 5 वर्ष पुरी पाण्यातच जातात. ही पसंत येते ही नाही, ही पसंत येते ही नाही. बरोबर आहे का नाही? पण माझी विनंती आता पोरांना जशी असेल काळी मेंद्री जशी असेल तशी हो म्हणा. कारण सध्या सगळ्यात मोठा दुष्काळ पोरीचा आहे बरं बापू. खरं सांगतो तुम्हाला 25, 30, 40 एकरवाले पोरी नाही. 2 एकरवाले तर लटकते राहणार पोलीस भेटणार नाही. 100 मुली 100 मुलं 60 पोरी झाल्या मला 40 पोरांनी करायचं काय? विठ्ठल 5 वर्ष मुली पाण्यामध्ये गेले म्हणजे 15 वर्ष राहिले म्हणजे 3 पंचवार्षिक. काय काय करणार आहे त्याच्यात? खरं सांगू का तुम्हाला जगामध्ये प्रत्येक गोष्टीची गॅरंटी भेटेल. हा माईक घेण्यासाठी गेले तर माईकची वॉरंटी गॅरंटी भेटते, मोबाईलची गॅरंटी भेटते दादा, शर्टाची सगळ्या गोष्टीची गॅरंटी भेटते तुम्हाला. जेवढ्या काही संसारात वस्तू त्या प्रत्येक वस्तूची दुकानदार गॅरंटी देतो. जगामध्ये फक्त एकाच गोष्टीची गॅरंटी नाही तो म्हणजे हा नरदेह क्षण भंगुर जीवन की कलिका कल प्रातको केली ना केली. हे काळा न काळाची तोंडी घातली लोणीयाची उंडी माशी पाक पाकरी तव हे सरे. केव्हा जाईल काही सांगतात नाही. कपातला चहा कपातन पशीतला गेला. लोक म्हणतात चहा घेत होता हो गेला जायला उशीर लागला. क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं किसी का हो
साथ देती नहीं किसी का। सासर रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी चलते चलते, कमी ठेवा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। मग एवढा क्षणिक जर हा नरते आहे दादा, कधी जाईल याची शाश्वती नाहीये. मग एवढी भगवंतानं सुवर्ण संधी दिली, त्या संधीचं सोनं करणं माणसाचं कर्तव्य आहे. विठ्ठल विठ्ठल आउट हात का मानव देह भगवान. सास रुक जाएगी चलते चलते, हो क्षमा बुझ जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा, हो दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी 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 का। साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है जिंदगी का, भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा